परभणी शहरात पावसामुळे बाधित कुटुंबांची वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष वार्ड क्रमांक 10 चे भावी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्याकडून पाहणी। मागील 2 दिवसापूर्वी परभणी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक झोपडपट्टी भागातील घरे पाण्यात बुडाली। यामुळे नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पाथरी रोडवरील भारतनगर, शाहूनगर तसेच परिसरातील इतर भागात घरामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर हानी झाली। या परिस्थितीची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष वार्ड क्रमांक 10 चे भावी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी स्वतः बाधित भागाची पाहणी केली। त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती कळवून नुकसानग्रस्त कुटुंबाच्या मदतीची मागणी केली। या अहवालाची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। यावेळी ग्राम महसूल अधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष वार्ड क्रमांक 10 चे भावी नगरसेवक प्रमोद कुटे उपस्थित होते। प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की बाधित नागरिकांना लवकरच शासकीय नियमानुसार आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल। गोरगरिबांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे वार्ड क्रमांक 10 चे भावी नगरसेवक प्रमोद कुटे यांचे कार्य स्थानिक नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत आहे। अनेक दिवसापासून पाण्याचा प्रवाह चालू असल्यामुळे काही दिवसापूर्वीपासून मी वार्ड क्रमांक 10 मधील झोपडपट्टी भागातील अनेक झोपडपट्टीचा सर्वे केला असता पाणी केली असताना या रहिवाशांचे पत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व खाण्यापिण्याचं सामान साहित्य सगळं पाण्यामध्ये निसर्ग झालेलं असल्यामुळे तहसीलदार साहेब यांना मी कळविलं फोन करून। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तर साहेबांनी लगेच फोन उचलून आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमचे काही मंडळाचे अधिकारी येतील, पाहणी करतील, सर्वे करतील, सर्वेनुसार या रहिवाशांना काही मदत मिळेल। आज सकाळी मी तहसीलदार साहेबांना फोन केला असता तहसीलदार साहेबांना आवाहन केलं की आमचे अधिकारी आता तुमच्या वार्डामध्ये फिरत आहेत, जे काही नुकसान झालेलं आहे आपण सर्वे करून ज्या रहिवाशांना मदत होईल त्याप्रमाणे जसं ज्याचं नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे त्याला नुकसान भरपाई करून देण्याचं आश्वासन दिलेलं आणि सध्या त्याचं शिष्टमंडळ इथं उपस्थित आहे आणि सर्वांचे आधार कार्ड व अकाउंट नंबर घेत आहेत आणि त्याप्रमाणे ते त्यांना मदत करणार आहेत। त्याचे आता सर्वे चालू आहे, नावनोंदणी चालू आहे। आता त्याचा नेहरू नगरमध्ये सर्वे झालेला आहे, त्यानंतर आता शाहूनगरमध्ये आलेले आहेत, सावित्रीबाई फुले नगरमध्ये काल सर्वे झाला आहे त्याचा। उद्यापर्यंत भारतनगरचा सर्वे होईल, कारण की वार्ड क्रमांकमध्ये झोपडपट्टी भाग हा खूप प्रमाणात असल्यामुळे इथं खूप नुकसान झाल्यामुळे त्यानं सर्वे तात्काळ चालू केलेला आहे। तरी मी साहेबांना एवढीच विनंती करतो की फक्त कागदावरच सर्वे नसून याला तात्काळ मदत मिळावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर नक्कीच आपल्या सर्व झोपडपट्टी भागाला घेऊन आपल्यापर्यंत येण्याचा भाग पाडू नये। लवकरात लवकर या शाहूनगर वासियांना, या झोपडपट्टी वासियांना मदत करावी एवढीच विनंती करतो।